ज्यावेळेस तुम्ही खूप प्रयत्न करता तुमचे रनच होत नाहीत. आपण आता फक्त बॅटिंगचं बोलतो, आपण बॉलिंगचं काय बोलणार नाही. जे प्रॉपर बॅटर आहेत त्यांच्यासाठी मॅचेस खेळताना रन होत नाहीत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे 3 पॉइंट्स लक्षात घ्यायचे. सगळ्यात पहिले माइंडसेट. आता रन होत नाही ह्याच्यामध्ये माइंडसेटचा काय सहभाग होणार आहे, तुम्हाला कोण कोण सांगत? कोण सांगेल? सांगता येईल कोणाला? बरं ठीक आहे. फिटनेसला कोण सांगेल? बरं तिसरं टेक्निकचं? मी हे तुम्हाला जरा विस्तार करून सांगतोय बघा. माइंडसेट. खातो का तिला? आता माइंडसेटचं बघा, तुम्हाला माइंडसेट जर तुमचं चांगलं असेल तर तुमचं शॉर्ट सिलेक्शन चांगलं होणार. आणि जोपर्यंत तुमचं शॉर्ट सिलेक्शन चांगलं होणार नाही तोपर्यंत तुमचे रन्स बनणार नाही. शॉर्ट सिलेक्शन का महत्वाचं आहे? शॉर्ट सिलेक्शन का महत्वाचं आहे? तुम्हाला कळलं पाहिजे की बॉल आपल्याला फ्रंट फुटला खेळायचा का बॅक फुटला खेळायचा. ह्या बॉलला आपण कुठला शॉट मारू शकतो, त्यावेळेस तुमचं माइंडसेट चाललं पाहिजे. जेव्हा बॉल तुम्हाला टाकतोय, बॅक ऑफ द लेन टाकतोय, तर तुम्हाला त्यातलं कुठलं शॉट तुम्हाला खेळता येईल त्यावेळेस तुमचं माइंडसेट चाललं पाहिजे. तुमचं माइंडसेट नाही चाललं तर तुम्ही ते शॉर्ट सिलेक्शन करू शकता का? नाही करू शकत. कारण की माइंडसेट जसं तुमचं इथं नसते, तुमचं बॅटिंग करता तुमचं माइंडसेट जागेवर नसेल तुम्हाला कुठला शॉर्ट सिलेक्शन करता येईल. मग काय करता तुम्ही? फ्रंट फुटचा बॉल बॅक फुटला घ्यायचा आणि बॅक फुटचा बॉल फ्रंट फुटला खेळायला आउट होता. चुकीचा शॉट खेळताना आउट होता. म्हणून तुमचं माइंडसेट एकदम स्टेबल पाहिजे. तिथं काय होतंय, तुमचं माइंडसेट चुकल्यामुळे तुमचे शॉट चुकणार आहे. माइंडसेट आपलं प्रॉपर असेल तर तुम्ही ते शॉट पण आपण प्रॉपर खेळणार आहे. कळलं तुम्हाला? दुसरं आहे फिटनेस. फिटनेस तुम्हाला रन्स करायला कधी ऍड येणार आहे? जेव्हा तुम्ही चांगलं खेळताय, रन्स बनवताय आणि तुम्ही खूप थकलाय, त्यामुळे तुमचे रन्स होत नाही, तर तुम्ही ऑटोमॅटिक काय होतं, तुमचे शॉट चुकायला लागतात. आणि फिटनेस नसल्यामुळे तुमचं शॉट चुकतात, त्याच्यावर तुमचं माइंडसेट हालतं आणि तुम्ही थकलेले, तुमचं ब्रेन काम करायला लागत नाही तुम्ही थकल्यावर. तेव्हा थकवा आपल्या मेंदूमध्ये तयार होतो. त्यामुळे आपण शॉर्ट सिलेक्शन करू शकत नाही आणि ते शॉट प्रॉपर बसायला लागत नाही. थकल्यामुळे शॉट आपले जात पण नाहीत आणि प्रॉपर मिडल होत पण नाही. त्यामुळे त्या गोष्टीसाठी तुम्हाला जर मोठा स्कोर करायचा असेल तर दुसरा पॉईंट आहे फिटनेस. ह्याच्यावर पण तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल. आणि तिसरा पॉईंट आहे टेक्निक. टेक्निकचा उपयोग तुम्हाला कधी करणार आहे? कधी तुम्हाला जाणवेल की आपलं टेक्निक चुकीचं आहे, खेळतोय आपण. जेव्हा आपण एखादा शॉट खेळतोय, जर आपण ऑफ साईडचा बॉल जो कव्हर्सला मारायचा आहे तो आपण प्रॉपर कव्हर्सला पाय काढून मारायचा असतो आपल्याला. जर तो बॉल तुमच्या लेग स्टंपवर पडलाय आणि तुम्ही कव्हर्सला पाय काढताय म्हणजे क्रॉस खेळताय तुम्ही आणि हा असा खेळताय, त्यावेळी तुमचं बघा शॉर्ट सिलेक्शन हे चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या आउट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट बॉल पूल मारायचा बॉल, तुम्ही गुडलेनचा बॉल पूल मारायला गेला आणि बॉलचा खाली राहिला तर तुमचं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होईल. त्यामुळे तुम्हाला सरळ खेळायचा बॉल तुम्ही आडवा मारला, तुम्ही काय होणार आहे? आउट होणार आहे. बरोबर का नाही? ऑफचा बॉल ऑफलाच मारायचा आहे, लेगचा बॉल लेगलाच मारायचा आहे. ज्या प्रकारे बॉल बॅकफुटचा बॉल बॅकफुटलाच खेळायचा आहे, फ्रंटफुटचा बॉल फ्रंटफुटलाच खेळायचा. हे जर तुम्ही प्रॉपर जर मिडल करता तुम्ही एकदम मिडल, त्यावेळेस तुमची टेक्निक एकदम परफेक्ट असते. जर तुमचा चुकीचा शॉट लागतो, इनसाइड एज लागून मागे चालले, टॉप एज लागून मागे चालले, तर तुमच्या टेक्निकमध्ये कुठेतरी तुम्हाला फुटवर्क मध्ये आणि तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये चेंजेस करावे लागतात. जर तुमची बॉडी लँग्वेज आणि टेक्निक एकदम परफेक्ट असेल तर तुमचं हे शॉर्ट सिलेक्शन एकदम व्यवस्थित होणार आहे. शॉर्ट सिलेक्शन चुकायला लागले की समजायचं आपलं टेक्निक कुठेतरी चुकते. त्यामुळे थोड्या वेळ बाजूला जाऊन विचार करा आपलं काय चुकतंय. समोरच्या पार्टनरला विचारा समोरच्या की हा मी शॉर्ट खेळताना काय चुका होतात का माझ्याकडनं, पाय बाहेर निघतोय का, पाय इकडे जातोय का, बॅट कुठला खेळतोय, बॅट लेट येते का, ह्या समोरच्या बॅट्समॅनला विचारा, तो सांगेल तुम्हाला. आणि पार्टनर बॅटिंग करताना तुमचा मोठा स्कोर करण्यासाठी तुमच्या समोरचा पार्टनर पण खूप स्ट्रॉंग लागतो, माइंडसेटने, फिटनेसने आणि टेक्निकने. जेव्हा तुम्हाला समोरचा सांगतो तेव्हा तुम्ही ते रन करा. तुमच्या चुका तुम्हाला कळून येत नाही का, समोरनं पण त्या चुका कळत असतात. त्यामुळे समोरचा बॅट्समॅन पण तुमचा माइंडसेटने, फिटनेसने, टेक्निकने परफेक्ट पाहिजे. कळलं तुम्हाला? तीन